नमस्कार मंडळी, आंब्याचा सीझन चालू झाला म्हणजे आमरस आलाच। आता इथं आपण गावरान पद्धतीने आंब्याचा रस पाहणार आहोत। गावरान पद्धतीने म्हणजे काय, इथं आपल्याला मिक्सर किंवा कोणत्याच यंत्राचा वापर न करता हाताने करायचा आहे। आणि गावरानी म्हणजे काय, तर हा रस थोडासा आंबटसर असतो आणि पातळसर असतो। तर इथं मी एक प्रकारचे आंबे घेतलेले आहेत, साधेच आंबे आहेत। तुम्ही कोणतेही घेऊ शकता, गावरान, हापूस, जे तुम्हाला आवडतात ते आंबे तुम्ही इथं घेऊ शकता। मी हे आंबे एकदा धुवून घेतलेले आहेत आणि दुसऱ्यांदा मी मिठाच्या पाण्यानं धुणार आहे, कारण आंब्यावर बऱ्यापैकी चिकटपणा असतो आणि तो मिठामुळे लगेच निघून जातो। आणि आंबे आपल्याला बघून घ्यायचे आहेत। काही आंबे तोंडाला खराब असतात, काही आंबे आतून खराब असतात। ते थोडेसे बोट दाबून आपण पाहिलं तर तिथं दबल्यासारखं होतं, ते लगेच जाणवतं की आपले हे आंबे खराब आहेत। आणि चांगले आंबे ओळखायलाच येतात, कारण पूर्ण बाहेरून छानच दिसतात आणि एक थोडासा निब्बरपणा असतो। आणि खराब आंब्याला थोडंसं दाबलं तर ते दबले जातात आणि तिथं थोडंसं सडल्यासारखं आतमधून झालेलं असते। अशा पद्धतीने हे आंबे ओळखायचे। आता हे सगळे आंबे मी धुवून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, आंब्याचं वरचं टोक असं काढायचं आहे, कारण या तोंडाला बऱ्यापैकी आतून चीक असतो आणि हा चीक आंब्याचं रस करताना जर मिसळला त्याच्यामध्ये, तर आपल्या घशामध्ये खवखव होऊ शकते। त्यामुळे थोडासा आंबा पिळून घ्यावाच लागतो, कारण तिथं बऱ्यापैकी चीक असतो। पिकलेल्या आंब्यामध्येही बऱ्यापैकी चीक निघतो। आणि हे असे आंबे चांगले दाबून दाबून त्याच्यातला रस असा पिळून घ्यायचा आहे। कोय काढून परत त्याची साल दाबायची आणि बऱ्यापैकी रस असा हाताने निघला जातो। मिक्सरवर करतो पण त्याला चव एक वेगळ्या प्रकारची फेसाळपणा येतो, त्याला चव लागत नाही। आणि कधी लाईट असते नसते किंवा कोणतं यंत्रही आपल्याकडं नसतं, त्याच्यामुळे हे असं हाताने केलं तर एक प्रकारचं छान चविष्ट असा रसही आपला बनला जातो। अशा पद्धतीनं सगळे आंबे पिळून असे कोय काढून त्याची साल उलटी करून घ्यायची आहे। अशाच पद्धतीनं केला म्हणजे काय, की त्याच्यातला सगळा रस बाहेर येतो आणि त्याची साल उलटी केल्यामुळे परत आपल्याला तो आंबा धुवून घ्यायचा आहे। असं सगळं मी पिळून घेणार आहे। कोयीचा रस अगोदर, सगळा घट्टसर रस अगोदर आपला हाताने असा काढून घ्यायचा आहे। जेवढा रस निघतोय तेवढा असा हाताने दाबून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने हा हातानं रस करतात गावाकडे म्हणा किंवा कुठेही। तुम्हाला अशा पद्धतीनं पटकन रस करायचा असेल, इतर गोष्टी आपल्याकडे उपलब्ध नसतात मिक्सर शिवाय किंवा लाईटही नसते, त्यामुळे हातानं कधीही केलेला चांगला असतो। पण हात आपले स्वच्छ धुतलेले असावेत, असं करायचं आहे हातानं। हे अशा मी सगळ्या कोयी, त्याची साल असं पिळून घेणार आहे एकदा, आणि तो म्हणजे आपला निघालेला सगळा पहिला रस असणार आहे आंब्याचा। आणि गावरान पद्धतीनं म्हणजे काय, हे आंब्याच्या कोयी आणि साल दोनदा किंवा तीनदा धुवून घेतात, त्याच्यामुळे तो रस थोडासा पातळसर होतो। आणि हा रस आपल्याला पोळीबरोबर, पुरणाच्या पोळीबरोबर छान खाता येतो। घट्टसर थोडासा रस घट्ट असल्यामुळे तो रस पोळीबरोबर एवढाही लागत नाही, पण हा रस पोळीबरोबर छान चविष्ट लागतो। त्यामुळे या पद्धतीनं एकदा सगळा पिळून घेतल्यानंतर सगळा असा दाबून पिळून घ्यायचा आहे त्याची साल। आपण आंबे स्वच्छ केलेले असतात, त्याच्यामुळे हे छान स्वच्छ असतात आंबे। आणि एकदा पिळल्यानंतर हा असा निघतो पूर्ण, आणि दुसऱ्यांदा थोडंच पाणी टाकायचं आणि सगळं असं परत आणखीन तो चुरून घ्यायचा आहे आंबा, म्हणजे बऱ्यापैकी रस त्याचा निघला जातो। आणि अशा पद्धतीनं थोडंसं पातळ झाला तरी या आंब्याला एक प्रकारच्या रसाला चव येते आणि रस पण भरपूर प्रमाणात होतो आणि घरामध्ये सगळ्यांना हा रस पुरला जातो। असं सगळं पिळून घ्यायचं आहे, म्हणजे आपला हा दुसऱ्यांदा त्याच आंब्याचा रस निघतो। एवढाही पातळ निघत नाही, कारण थोडंसं पाणी, वाटीभर असं पाणी टाकून एकदा धुवून घ्यायचं आहे। तुम्हाला वाटलंच दुसऱ्यांदा पण धुवू शकतो आपण, कारण काही काही आंब्याला बऱ्यापैकी गर असतो, त्यामुळे दोनदा जरी धुतला तरी त्याचा रस छान घट्टसर असा रस निघतो। त्यामुळे हे असे एकदा दोनदा धुवून असा आपला आंब्याचा रस निघतो त्याचा। आणि सगळा रस, हे दुसऱ्यांदा धुतलेला रस आहे, तरी पण बघा बऱ्यापैकी छान असा रस निघालेला आहे।
पहिल्यांदा निघालेला आणि दुसऱ्यांदा निघालेला रस एकत्र करून घ्यायचा आहे। आता मी इथं दोनदाच करून घेतला आहे, तिसऱ्यांदा नाही, कारण त्या आंब्याला जास्त गर नाही आहे, त्याच्यामुळे मी दोनदाच केलेला आहे, पिळून घेतलेला आहे। अशा पद्धतीनं हा निघालेला आहे रस। आता इथं तुम्ही जर गोड असेल आंबा तर जास्त साखर टाकायची गरज नाही, 1-2 चमचे टाकू शकता आणि मीठ मात्र आंब्याच्या रसामध्ये टाकायचं। छान चव लागते आंब्याच्या रसाला आणि सगळी अशी साखर आणि रस मिक्स करून घ्यायचा आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायचा। इथं महत्त्वाची एक टीप म्हणजे काय, आंब्याचा रस करताना आंबे थोडेसे फ्रीजमध्ये ठेवून घ्या थंड, म्हणजे तुमचा आंब्याचा रस काळा पडणार नाही, असाच राहील आणि केल्यानंतरही फ्रीजमध्ये ठेवायचा। धन्यवाद।